तिसरी पिढी शंकरराव चव्हाण साहेबापासनं, अशोकराव चव्हाण साहेबांनी भावेजीपासनं ते आज माझ्यापर्यंत आम्ही जितकी लोकांची सेवा केली आहे, त्यांनी सुद्धा त्यांच्या मतदान स्वरूपी आम्हाला भरभरून आशीर्वाद दिले. त्यामुळे अतिशय पहिले आभार मानते की आपण सर्वांनी आमच्या कुटुंबावर हा विश्वास दाखवलेला आहे. त्यामुळे आपल्या सर्वांचे आभार. पण तसंच आज हा भव्य दिव्य रोजगार मेळाव्यासाठी आम्ही खूप सगळे चांगले गोष्टी नियोजित केलेले आहे. रजिस्ट्रेशन डेस्क असेल, मेडिकल सर्व्हिसेस असतील किंवा आपल्याला भोजनाची सुद्धा सोय असेल, या सगळ्या गोष्टीचा आम्ही विचार केलेला आहे. आणि आज दिवसभर असे वेगवेगळे रोजगारचे आपल्याला इंटरव्ह्यूज देता येतील. इंटरव्ह्यूज दिल्यानंतर आपल्याला 4 किमान कुठले असे कंपनीज आहेत जिथे आपण इंटरव्ह्यू देऊ शकतो. आपल्यासोबत एक मॅप सुद्धा दिलेला आहे आणि आपल्याला कळणार कुठल्या बूथमध्ये कुठली कंपनी तिकडे स्थानिक आहे. त्यामुळे तुम्ही तिकडे जाऊन त्यांचे इंटरव्ह्यूज देऊ शकतात. आणि तसंच इंटरव्ह्यू दिल्यानंतर आपल्याला तिकडच्या तिकडेच ऑफर लेटर सुद्धा भेटणार आहे. म्हणजे आजच्या आज आपलं रोजगार आपल्या हातात असणार आहे. मला अतिशय आनंद होतोय की मोठ्या संख्या तिकडे खूप तरुण आलेले आहेत. त्यांना ही संधी आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आपल्या सर्वांचे इकडे व्यासपीठावर बसलेले सगळ्यांचे मी आभार मानते, खूप धन्यवाद करते, मनापासून आभार मानते की आपण सर्वांनी वेळातला वेळ काढून या रोजगार मेळाव्यासाठी आपण आलात. त्याच्याबद्दल आभार मानते. मी माझे 2 शब्द थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. तारुण्य म्हणजे तारुण्य म्हणजे काय? जशी दुधावरची साय, मिळता संधीची ऊब आपोआप उतू जाय. या तरुणाईला संधी दिली पाहिजे. ती संधी देण्याचंच काम या युवा उमेदच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. माननीय अमिता भाभी चव्हाण या ठिकाणी आलेले आहेत. मी डॉक्टर करुणा देशमुख यांना अशी विनंती करतो की भाभींचं आपण त्या ठिकाणी आतिथ्य करावं. जिनके पास हर ताले की चाबी है, नाम उनका अमिता भाभी है. तर भाभींचं आतिथ्य या प्रसंगी करायचंय. लवकर लवकर क्विक. यस. यानंतर मी विनंती करतो आहे नांदेड जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी माननीय राहुलजी कर्डिले युवा उमेद हा भव्य रोजगार मेळावा या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे नेते माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब, या कार्यक्रमाच्या उद्घाटक माननीय नामदार मेघनाताई साकोरे बोर्डीकर, माननीय मंत्री, या कार्यक्रमाला विशेष उपस्थित असलेले नरेंद्रजी पाटील, अध्यक्ष अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अन्य सर्व अतिथी, पत्रकार मित्र आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे सर्व युवा मित्र मैत्रिणी, या सगळ्यांचं मी स्वागत करतो. भारत हा एक तरुणांचा देश आहे आणि अलीकडच्या काळामध्ये जर तरुणांची संख्या बघितली, डेमोग्राफिक डिव्हिडंड ज्याला अनेक अर्थशास्त्रज्ञ म्हणत असतात, परंतु दुसरीकडं रोजगाराचे जर आव्हानं बघितले तर आपल्याला खरंच एक मोठं चॅलेंज एक देश म्हणून आपल्या समोर निश्चितपणे आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे मेळावे निश्चितपणे आयोजित झाले पाहिजेत. या प्रकारचा मी खूप दिवसांनी अशा प्रकारचा मेळावा बघतोय आणि खूप सुंदर आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. माझी सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की आपण या मेळाव्याचा लाभ घ्यावा, कारण अनेक नामांकित कंपन्या या ठिकाणी येणार आहेत आणि आपल्याला या ठिकाणी एम्प्लॉयमेंटच्या संधी उपलब्ध करून देणार आहेत. मला आठवतं मी जेव्हा इंजिनिअरिंग केलं, मी बी इन्स्ट्रुमेंटेशन केलं
आणि मी जेव्हा डिग्री घेतली मला इन्स्ट्रुमेंटेशन म्हणजे काय हे माहीत नव्हतं. ॲक्च्युली मी माझ्या मित्रांनी ॲडमिशन घेतलं म्हणून मी घेतलं आणि मी इंजिनिअरिंगला फेल पण झालो. पहिल्या वर्षी मी इंजिनिअरिंगला नापास झालो होतो. आणि मग काय करायचं, इन्स्ट्रुमेंटेशनला त्यावेळेस जॉब अवेलेबल नव्हते आणि मी अशाच एका मेळाव्याला गेलो होतो. मी मॉक इंटरव्ह्यू दिला होता आणि मला त्यावेळेस 5,000 रुपयाची एक नोकरी पण लागली होती. पण त्याच सुमारास मला UPSC MPSC समजलं आणि मग मी तयारी सुरू केली. परंतु माझी पूर्ण तयारी होती की मी काम करणं म्हणजे आता मला जॉब करायचा आहे. त्यामुळं मला सगळ्यांना सांगणं आहे की तुम्ही कुठलंही काम कमीपणाचं मानू नका. बऱ्याचदा मी असं बघितलेलं आहे की लोक, गावाकडचे लोक कुठलं तरी काम जॉब घेतात, लग्नापुरतं, लग्न वगैरे झाल्यानंतर परत तो जॉब सोडून गावी परत येतात. ॲट्रिशन जो रेट आहे तो खूप हाय आहे. तुम्हाला असं वाटतं की पगार कमी आहे किंवा राहण्याची अडचण येते, खाण्याची अडचण येते आणि मग तुम्ही होमसिक होऊन परत घरी येता. त्यामुळं तुम्ही फार मोठी अपॉर्च्युनिटी गमावता. तो आपण जर सातत्याने चिकाटीने काम करत राहिलं तर निश्चित खूप चांगल्या पद्धतीने आपण काम करू शकता. मी असे खूप उदाहरणं बघितलेले आहेत ज्यांनी अक्षरशः 600 रुपयावर काम सुरू करून मोठी प्रगती केलेली आहे. एंटरप्रेन्योर झालेले आहेत लोक. आणि रोजगारासोबतच मी या ठिकाणी अशी विनंती करतो की आपला नरेंद्र पाटील साहेब या ठिकाणी आहेत. पाटील महामंडळ खूप मोठं काम करत आहे, परंतु आपली उदासीनता आहे, आपण तिथपर्यंत पोहोचत नाहीये. माझी आपल्याला विनंती की महामंडळ असेल किंवा मुख्यमंत्री एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम असेल, प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम असेल किंवा प्राईम मिनिस्टर फूड मॅन्युफॅक्चरिंग स्कीम, खूप चांगल्या रोजगाराच्या संधी आहे. मी आपल्याला निश्चितपणे गॅरंटी देतो की आपले जे काही प्रश्न असतील ते निश्चित आम्ही जिल्हा बँक लीड बँकेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू. मी वर्ध्याला असताना एक फॅसिलिटेशन सेंटर केलं होतं आणि सिंगल विंडो सिस्टीम केली होती. म्हणजे DPR कसा बनवायचा, कुठल्या स्कीम आहे, किती सबसिडी मिळते आणि प्रत्येक महिन्याला आम्ही हे जे चांगले प्रोजेक्ट्स आहे याला पर्सनली बँकांना कॉल करून कर्ज मिळवून देत होतो आणि त्यामुळे आम्ही टॉप 5 मध्ये होतो. CMAGPला, PMFEला तर टॉप 3 मध्ये होतो. आपल्या जिल्ह्यामध्ये पण मोठा स्कोप आहे आणि निश्चितपणे आपण रोजगारासोबत स्वयंरोजगार हा पण याचा एक मार्ग अनुसरला पाहिजे. आत्ताच आपण माननीय शंकररावजी चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण केलंय. त्यांचा वारसा मोठा आहे. आम्ही पुस्तकात त्यांच्याबद्दल बरंच वाचत आलेलो आहे, परंतु आज योगायोगाने मला त्यांच्या जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी मिळालेली आहे. आणि हे इरिगेशनचं जे जाळं विणलेलं आहे तर हे एक मोठं आपलं आपण अशा व्यक्तित्वांकडून शिकलं पाहिजे. त्याचसोबत आपण शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण केलेलं आहे. आपण शिवाजी महाराजांची जयंती पण आता साजरी केली. आपण यातून काहीतरी शिकलं पाहिजे. जयंती आपण फार मोठ्या वाजत गाजत साजरी केलेली आहे, परंतु शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी आपल्याला काय सांगितलं असतं हे पण थोडंसं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण आजच्या काळामध्ये सोशल मीडियामध्ये खूप गुंतलेलो आहोत. इंस्टाग्राम, फेसबुक आणि याच्यामुळे एक आभास तयार होतो. तुम्हाला काय कमी आहे याची जाणीव होत नाही. दिवसभर आपण ते रील्स बघण्यात कसा जातो आपल्याला कळत नाही आणि तुम्हाला जे खरे प्रश्न आहे ते आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळं हे वेळ वाया न घालता काही काम निवडा आणि काम करत राहा. शिवाजी महाराजांच्या अनुषंगाने मी जयंतीच्या त्यांचे काही पत्र मी बघत होतो आणि एक पत्र शिवाजी महाराजांचं मला वाचण्यात आलं. त्यांनी त्यांच्या भावाला लिहिलंय, व्यंकोजी राजे भोसलेंना त्यांनी पत्र लिहिलंय आणि शिवाजी महाराज किती टू द पॉइंट प्रिसाइज लिहायचे. 4 ओळींचं पत्र आहे. त्यात त्यांनी म्हटलं की पुरुषार्थ व कीर्ती अर्जने, रिकामे बैसून लोक हाती नाजीस खाऊन काल व्यर्थ न गमावणे, कार्यप्रयोजनाचे दिवस आहेत, वैराग्य उतराई कराल ते थोडे, आज उद्योग करून आम्हास तमाशे दाखवणे. तमाशे म्हणजे कर्तृत्व दाखवा, एवढंच लिहिलं त्यांनी. आणि आपण यांच्या कर्तृत्वातून शिकलं पाहिजे की रिकामं बसून आपल्याला थांबायचं नाहीये, कर्तृत्व गाजवायचंय आणि त्याच्यामध्ये कुठले काम कमीपणाचं आहे. असे जे मेळावे आहेत सुरू करा, प्रगती निश्चितच होईल. ती चिकाटी आणि जिद्द तुम्हाला दाखवावं लागेल. मी परत एकदा श्रीजया मॅडमचं एक फार अभिनंदन करतो. इतका सिस्टमॅटिक आणि खूप सुटसुटीत भव्य मेळावा त्यांनी आयोजित केलेला आहे आणि आपण याचा
जास्तीत जास्त फायदा करून घ्या. ही एक मला वाटतं सुरुवात आहे आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमातून निश्चितपणे रोजगाराचं मोठं आव्हान आहे आपण पार करू शकू. मी परत एकदा सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करतो, मला या ठिकाणी आमंत्रित केलं. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. दिवस महाकुंभचे आहेत आणि आजचा हा भव्य रोजगार मेळावा म्हणजे रोजगारासाठीचा महाकुंभ हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या महाकुंभाचं आयोजन या ठिकाणी होत आहे. जिल्हाधिकारी महोदयांचे मनापासून आभार. आता ज्यांना मी प्रत्यक्ष त्यांच्या संबोधनासाठी निमंत्रित करणार आहे असे स्वामी मराठवाडा विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर मनोहर चास्कर सर यांना अशी विनंती करतो की या प्रसंगी त्यांनी आम्हाला संबोधित करावं. आजच्या या रोजगार सोहळ्याच्या निमित्ताने मंचावर उपस्थित माजी मुख्यमंत्री आणि खासदार आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब, सौ चव्हाण वहिनी, त्याचबरोबर राज्याच्या राज्यमंत्री आदरणीय मेघनाताई बोर्डीकर, नरेंद्र पाटील, जिल्हाधिकारी कर्डिले, DP सावंत साहेब, मंचावरील सर्व उपस्थित आणि ज्यांच्या मनामध्ये तीव्र इच्छा का समाजासाठी, माझ्या मतदारसंघातील विद्यार्थ्यांसाठी मला काहीतरी करायचंय, तरुणाईसाठी, अशा आमदार आदरणीय श्री जयाताई चव्हाण, उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर, समोर बसलेले नागरिक, विद्यार्थी मित्रांनो, बंधू भगिनींनो, खरं तर आज समाजाला ज्याची गरज आहे अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी श्री जयाताईंनी आयोजित केलेला आहे. आणि त्यांनी परवाही विद्यापीठामध्ये एक त्यांचं व्याख्यान दिलं. खरं तर आम्ही विद्यापीठ, आम्ही महाविद्यालय याच्या माध्यमातून डिग्री घेणारे विद्यार्थी तयार करतो, परंतु आज समाजामध्ये एम्प्लॉयमेंटची जी गरज आहे, जी रोजगाराची गरज आहे, आणि रोजगाराची गरज ही कोणाला जास्त आहे तर माझ्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना आहे. मी आदरणीय श्री जयाताईंना विचारलं का ताई, आपण एवढा कम्फर्ट झोन सोडून समाजाची ज्यावेळी सेवा करता त्यावेळी आपल्या भावना काय आहेत. परवा त्यांची माझी भेट झाली होती. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या माहिती सांगतो, आदरणीय श्री जयाताईंनी पहिली नोकरी ही 13,000ची पहिली नोकरी केलेली आहे आणि ऑफिसमध्ये सांगेल ते काम, कोणाची मुलगी आहे हे त्यांना माहिती नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये आपण कितीही मोठं असलो, कम्फर्ट झोन मधून कुठलीही नोकरी मिळाली तर मला विद्यार्थ्यांना सांगायचे का पहिली जी नोकरी आपल्याला मिळेल त्याची संधी कधी सोडू नका. आणि त्याची संधी आज तुम्हाला आलेली आहे. आज मराठवाड्यामध्ये इतकी चांगली व्यवस्था आणि जवळजवळ मी माहिती घेतली 128 इंडस्ट्री, त्याचबरोबर अनेक महामंडळ या ठिकाणी आलेली आहेत. आता हे सगळं जर आपल्यासाठी केलंय तर याच्यामधनं विद्यार्थ्यांनी काय घ्यायचंय, याच्यामध्ये एक 50 विद्यार्थी, 100 विद्यार्थी, 100 विद्यार्थ्यांना जरी रोजगार मिळाला तर मी म्हणेल खऱ्या अर्थानं या रोजगार मेळाव्याचं सार्थक झालं. कारण 100 पिढ्या सुधारणार आहेत. पण जे फेल्युअर होतील, ज्यांना रोजगार मिळणार नाही, त्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजेत का मी कमी कुठं पडलोय, मी कशामध्ये कमी पडलोय, मी इंटरव्ह्यू मध्ये कमी पडलोय का, मी सॉफ्ट स्किल मध्ये कमी पडलोय का. आणि आपल्यामधले जो असणारे कमीपणा आहेत पुढच्या वर्षी उलट तुम्ही सांगा, विद्यापीठाला सांगा किंवा जयाताईंना सांगा का अशा प्रकारचा मेळावा दर 6 महिन्यांनी एकदा या 4ही मराठवाड्याच्या जिल्ह्यांमध्ये व्हायला पाहिजेत. आणि त्या खऱ्या अर्थानं माझ्या विद्यार्थ्याला कळेल का मी उभा कुठं राहिलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी एक छोटीशी गोष्ट सांगतो. तुमच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहेत, तुम्ही खूप हार्डवर्कर आहात. फक्त आपण बोलण्यामध्ये,
आपल्या सॉफ्ट स्किलमध्ये आपण कमी पडतो, आपलं कम्युनिकेशन स्किल कमी पडतं. कारण इथं ज्या आज इंडस्ट्री आलेल्या आहेत त्या इंडस्ट्री मला म्हणणार आहेत का नाही मला अशा प्रकारचा माणूस पाहिजे, अशा प्रकारचा विद्यार्थी पाहिजेत. आणि आपल्याला थोड्या आपल्या सवयी बदलायला पाहिजेत. एकच थोडासा एक गोष्ट सांगतो थोडक्यामध्ये, 2 मिनिटांमध्ये मी संपवणार आहे. एक फुटबॉलच्या टीम होत्या, 2 फायनलला पोहोचल्या होत्या. तर एका टीमचा गोलकीपर आजारी पडतो, ती एक टीम चिंतेत पडते आपल्याला गोलकीपर शोधायचा कसा काय. आणि म्हणून ते रस्त्याने किंवा 2 दिवसामध्ये त्यांच्या एका त्या कॅप्टनला असं लक्षात येतं, रस्त्याने जात असताना एक ट्रक उभा असतो आणि एक कलिंगडाची गाडी भरलेली असते आणि एक वर्ण माणूस एक कलिंगड फेकत असतो आणि खाली एक माणूस तो कलिंगड कुठल्याही अँगलने आलं ते झेलत असतो आणि त्या ढिगाऱ्यामध्ये टाकत असतो. त्या कॅप्टनला वाटलं अरे हा जर रबरी हा कलिंगड एवढं छान पकडतोय कसंही आलं तर कसलाही गोल आपला सेव्ह करेल. म्हणून त्याला तो विचारतो तुला मी लागेल तेवढे पैसे देतो पण उद्याच्या दिवस तू माझ्या फुटबॉलच्या मॅच मध्ये गोली म्हणून तिथं थांबायचं आणि तेवढ्या पुरतं. तो म्हटलं ठीक आहे, परंतु त्याने त्याची सवय बदलली नाही. मित्रांनो, दोन्ही टीम ज्या होत्या त्या इक्वल झाल्या, कुणीही गोल मारला नाही आणि शेवटची 2 मिनिटं होते मिळतात. अशा वेळेस एक तो कॅप्टन दुसऱ्या टीमचा चेंडू बायाने घेत घेत गोलाजवळ गेला, त्याच्याकडे चेंडू तो पास केला, त्याने तो चेंडू पकडला आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे जाळ्यात जर चेंडू गेला, त्यांनी सवय बदलली नाही, हॅबिट बदलली नाही. मला विद्यार्थ्यांना सांगायचंय आपल्या सवयी बदला, आपल्या हॅबिट बदला, आपले स्किल बदला आणि इंडस्ट्रीला जे काय लागतंय ते आपण द्यावं. हे जर आपण दिलं तर खऱ्या अर्थानं अशा प्रकारचे रोजगार मेळावे ज्यावेळी होतात त्यावेळी 100 नाही, 200 नाही, 300 विद्यार्थी निश्चितपणे सिलेक्ट होतील. मला अजून सांगायचं का जिथे इंडस्ट्री आलेले आहेत त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह या ठिकाणी आहेत, मला त्यांना विनंती करायची. आपण जर रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून विद्यापीठाशी माझ्याशी आपण बोललात, आपल्याला कुठल्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना स्किल द्यायचे त्या प्रकारचं स्किल आम्ही वर्षभर विद्यार्थ्यांना देऊ, त्या प्रकारचे ट्रेनिंग आम्ही विद्यापीठात ऑर्गनाईज करू. आणि माझा एकदा विद्यार्थी असा पॉलिश झाला का तुम्ही 6 महिन्यांनी परत एकदा कधी तो रोजगार मेळावा घ्या, म्हणजे अशी वेळ येईल की ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल, अशी कुलगुरू या नात्यानं माझी मनापासून भावना आहे. आदरणीय श्री जयाताई, आपण खूप चांगल्या रीतीने अशा प्रकारचा मेळावा आयोजित केलेला आहात. विद्यापीठ म्हणून किंवा स्किल म्हणून नेहमी अशाच प्रकारे विद्यार्थ्यांना आपण ट्रेन केलं पाहिजे आणि माझ्या विद्यार्थ्याला निदान 100 रुपयाची रोजीरोटी कमवण्याचं आपण स्किल देऊया. खऱ्या अर्थानं हा मराठवाड्यामध्ये एक समृद्धी नांदायला सुरुवात होईल असं मला वाटतं. या ठिकाणी मला बोलावलं, बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मान्यवरांचे आभार मानतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद. सध्याचा सगळा काळ हा शल्य देणारा आहे, पण इथं खरं तर तरुणाईला कौशल्य दिलं पाहिजे आणि कौशल्य देणारा कार्यक्रम म्हणजे युवा उमेद आहे. नुसतं बोलणं महत्वाचं नाही तर त्यासाठीची कृती अधिक महत्वाची असते. आणि म्हणून यानंतर मी ज्यांना मंचावर संबोधनासाठी निमंत्रित आहे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, ते बोलायला उभं राहण्यापूर्वी त्यांच्या महामंडळातर्फे कर्ज मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना धनादेशाचं वाटप या ठिकाणी करायचंय. म्हणजे नुसते शब्द बापुडे केवळ वारा नाही, त्याला कृतीचं अधिष्ठान असावं लागतं. मी विनंती करतो आहे त्या दोघांची नावं या ठिकाणी घेतो, त्यांनी इथे यावं. मनोज आनंदराव कल्याणकर आणि श्याम केशवराव टेकाळे. स्वयंरोजगारासाठी यांना कर्ज या ठिकाणी मिळालंय, आपण त्यांचं वाटप या ठिकाणी घेऊ. जे उभे राहिलेले लोक आहेत त्यांना विनंती आहे की समोर खुर्च्या रिकाम्या आहेत, आपण येऊन स्थानापन्न व्हायचंय. मी विनंती करतो आर्थिक विकास महामंडळ, मी पाटील साहेबांना विनंती करतो की आपलं संबोधन अगोदर घेऊ, तोपर्यंत ते येतील आणि नंतर आपण पुढे जाऊयात. एकदा जोरदार टाळ्या.
माननीय नरेंद्र पाटील. भारत माता की, जरा जोरदार आवाज. भारत माता की. वंदे वंदे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भवानी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांना प्रणाम आणि वंदन करून आपल्या जिल्ह्याचं नाव ज्यांनी समाजकारण आणि राजकारणाच्या माध्यमातून या महाराष्ट्रापासून ते दिल्लीपर्यंत ज्यांनी पोचवलं ते आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेब यांना प्रणाम आणि वंदन करून आज शंकररावजी चव्हाण महाविद्यालय यांच्या वतीनं आज या ठिकाणी तरुणांकरिता रोजगार आणि लाभार्थ्यांचा एक मेळावा आयोजित केलेला आहे. या मेळाव्याचे अध्यक्ष आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री, आपल्या देशाचे खासदार आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब, महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री आमच्या मेघनाताई बोर्डीकर, आपल्या मतदारसंघातील माजी आमदार, त्याचबरोबर माननीय चव्हाण साहेबांच्या धर्मपत्नी अमिता वहिनीसाहेब, त्याचबरोबर ज्यांच्या मतदारसंघामध्ये हा कार्यक्रम होतोय आणि ज्यांनी या कार्यक्रमाला निवडणुकीच्या दौऱ्यात ज्यांनी आपल्या मतदारांना शब्द दिला तो शब्दपूर्ती म्हणून कार्यक्रम होतोय. आपल्या आमदार आदरणीय श्रीजी चव्हाणताई, त्याचबरोबर आपले राज्याचे माजी राज्यमंत्री आमदार आदरणीय सावंत साहेब, त्याचबरोबर आमचे विधान परिषदेचे आमदार ज्यांच्याबरोबर आम्ही सभागृहामध्ये त्यावेळेला एकत्रपणे काम केलं ते आमचे अमरनाथजी राजगुरकर साहेब, त्याचबरोबर आदरणीय कुलगुरू ज्यांनी आपले विचार मांडले ते आदरणीय चासकर साहेब, जिल्हाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये विकासाची प्रगती होत असताना तरुण आणि तरुणींकरिता एक वेगळं व्यासपीठ असावं आणि त्यांच्या प्रशासकीय जीवनामध्ये ज्या पद्धतीने त्याने कार्यालयाची कामकाज वाढवली, ज्यांनी मार्गदर्शन केले, राहुलजी कर्डिलेकर साहेब आमचे सहकारी, ज्यांची माझी पहिली भेट मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादांच्या कार्यालयात झाली आणि पहिल्या भेटीमध्ये तालुक्याच्या तरुणांसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि महामंडळाची साथ आम्हाला मिळावी अशा प्रकारे आशा व्यक्त केली आणि त्यानंतरच्या भेटीमधून एक वेगळा जिव्हाळा निर्माण झाला. ते साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आदरणीय नरेंद्रजी चव्हाण साहेब, आमचे सभापती किशोरजी देशमुख, त्याचबरोबर धर्मराजजी देशमुख साहेब, व्यासपीठावर बसलेले आमचे नगराध्यक्ष छत्रपतीजी, त्याचबरोबर ज्येष्ठ नेते गोविंदरावजी शिंदे, त्याचबरोबर आदरणीय एकनाथजी पवार साहेब, संजयजी देशमुख, बाळासाहेबजी देशमुख, किशोरजी स्वामी, आपल्या या कार्यक्रमाच्या संबंधित असणारे कॉलेजच्या सर्व प्रिन्सिपल्स, त्यांचे सर्व स्टाफ मेंबर्स, भारतीय जनता पक्षाचे आमचे जिल्हाध्यक्ष, त्याचबरोबर युवक अध्यक्ष आणि तरुण कार्यकर्ते, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आज नांदेडमध्ये येत असताना खूप आनंद होत आहे. कारण आमचे नेते आदरणीय अशोकराव मुख्यमंत्री असताना या जिल्ह्याचा कायापालट करण्याचं काम आणि त्यांना त्यांची संधी मिळाली. कालांतराने या जिल्ह्याच्या विकासाच्या निमित्ताने मोठमोठे उद्योगधंदे या जिल्ह्यामध्ये आले पाहिजे आणि मराठवाड्याचा जो चेहरा आहे तो त्या ठिकाणी बदलला पाहिजे, हे खूप प्रयत्न त्यांनी त्यावेळेला केले. त्यांच्या उभ्या राहिल्या पाहिजेत. एमआयडीसी साठी एक वेगळं व्यासपीठ निर्माण करून दिलं, रहदारी वाढवली पाहिजे, रस्ते चांगले झाले पाहिजेत, विमानतळ या ठिकाणी सुरू केलं
आणि या सगळ्याच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचा विकास व्हावा आणि या विकासाच्या माध्यमातून आपल्या तरुणांना व्यवसायाच्या निमित्ताने, शिक्षणाच्या निमित्ताने आणि रोजगाराच्या निमित्ताने एक वेगळी संधी मिळावी ही त्यांनी त्यावेळेला अपेक्षाही केली आणि ती पूर्णही केली. कालांतराने राजकारणाच्या घडामोडीमुळे काही बदल जरी घडला असला तरी आजही त्यांच्या कन्या आमदारताईंनी एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला. आज 128 कारखानदार या ठिकाणी आहेत. ज्या कारखानदाराच्या माध्यमातून आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी कामाची संधी मिळेल, रोजगाराची संधी मिळणार आहे. या तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या लोकांनी ज्यांनी नावं नोंदणी केलेली आहेत त्यांनी यांचा पूर्णपणे फायदा त्या ठिकाणी घेतला पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटतं. आज महाराष्ट्र पुढे नेत असताना आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री यांनी मराठा समाजाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक फार मोठा विषय उचलला. या मराठवाड्यामध्ये सातत्याने वेगवेगळ्या प्रकारची संकट येतात. नैसर्गिक संकट आहेत ज्याच्यामध्ये अनिश्चित असणारं पावसाचं, अनिश्चित असणारा दुष्काळ आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या जिल्ह्यातला, आपल्या मराठवाड्यातल्या तरुणांना व्यवसायाच्या माध्यमातून उभा केला पाहिजे, तो उभा राहिला पाहिजे. यासाठी स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची त्यांनी पुनर्रचना केली. महामंडळ म्हटली की भ्रष्टाचार, महामंडळ म्हटली की कुणाचा तरी वशिला लागतो त्याशिवाय कर्ज मिळत नाही, महामंडळ मिळाली की चेअरमन आणि पक्षाचं राजकारण त्याच्यामध्ये येत असतं. परंतु आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे सगळं दूर केलं आणि ह्या महामंडळाची निर्मिती ही पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनं केली. ज्या वेळेला माझ्याकडे जबाबदारी आली त्यावेळेला मलाही असं वाटलं होतं की हे कितीपत यशस्वी होईल. परंतु साहेब दरवेळेला सांगायचे की नरेंद्र ग्रामीण भागामध्ये फिरा आणि ग्रामीण भागातल्या फिरल्याशिवाय तुम्हाला त्यांच्या अडचणी कळणार नाही. तुमच्या जिल्ह्यामध्ये माझ्या 2 ते 3 कलेक्टर लेवलला मिटिंगा झालेल्या आहेत. मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त दौरा झाला आणि या दौऱ्यामध्ये एक लक्षात आलं की ग्रामीण भागामध्ये लोक मोठ्या प्रमाणामध्ये ई सेवा केंद्र किंवा CSC सेंटरच्या माध्यमातून लोकांचा गैरसमज निर्माण करून देतात आणि त्यांना फसवणूक करतात. खरं म्हणजे आपलं महामंडळ, या महामंडळाची व्याख्या एकदम सोपी आहे की व्यवसाय करण्याकरिता बँकेमधून कर्ज घ्या आणि जे कर्ज आपण घ्याल त्या कर्जावरचं 12% व्याज हे महामंडळाच्या माध्यमातून आपल्याला व्याज परतावण्याच्या माध्यमातून दिलं जाईल. मला सांगायला आनंद वाटतो की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या वेळेला योजना सुरू केली त्यावेळेला 10 लाखाची योजना होती. आदरणीय एकनाथजी शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांना ती योजना 15 लाख केली. आज आदरणीय खासदार साहेब, चव्हाण साहेब, मला सांगायला आनंद वाटतो की या महाराष्ट्रामध्ये कमी वेळामध्ये आम्ही 1 लाख मराठा उद्योजकाचा टप्पा त्या ठिकाणी पार केला आणि हे सगळं आमच्या मराठा समाजाच्या लाभार्थ्यांनी त्या ठिकाणी. कुठली पण योजना आली तर एक लोकांमध्ये एक संभ्रम असतो की परत करायचंच नाही आणि मग ती अकाउंट्स NPA ला जातात, आपलं सिबिल खराब होतं. परंतु की तुम्ही वेळेवर कर्ज फेडा, वेळेवर हप्ता भरा, तुम्हाला महामंडळातून व्याज परतावा मिळेल आणि तुम्ही व्यवसायाच्या निमित्ताने जोडले जाल. आज या कार्यक्रमाचं येण्याचं कारण एवढंच होतं की आपल्या जिल्ह्यामध्ये आणि खास करून ताईंच्या तालुक्यामध्ये लाभार्थी वाढवण्यासाठी. साहेब आम्ही खूप प्रयत्न करतो. काही वेळेला आम्हाला सिबिलची अडचण येते. आपला बहुतांश ग्रामीण भागातला जो शेतकरी वर्ग आहे, ज्याच्या मुलाला व्यवसायाच्या निमित्ताने पायावर उभं राहायचं आहे, तो सगळा शेती कर्ज घेतल्यामुळे अनैसर्गिक असणारी शेती आणि हवामानाच्या मुळे त्या ठिकाणी त्याचं कर्ज थकतं आणि सिबिल खराब होतो आणि एकदा सिबिल खराब झाला की बँका त्याला कर्जच देत नाही. यामुळे आपण केंद्र सरकारच्या अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून शेतीपूर्वक व्यवसाय करण्याकरिता जरी एखाद्या शेतकऱ्यांनी शेतीसाठी कर्ज घेतलं आणि निसर्गाच्या मुळे जर त्याचं त्या ठिकाणी पीक उद्ध्वस्त झालं की पीक उगवलंच नाही आणि जर सिबिलची काय अडचण आली तर राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेमधून सिबिलमधून त्याला शिथिलता मिळावी अशी माझी आपण सरकारकडे मागणी करावी ही फार विनंती आहे. कारण मराठवाड्यामध्ये सिबिलचा प्रश्न फार मोठा आहे. आता एखाद्यानं मोटरसायकल घेतली आणि त्याचं कर्ज फेडलं नाही आणि तो म्हटला कोण माझ्या दारावरती आला तर बघतो, कारण मी पण गावचा पाटील आहे,
तर काय मदत होणार नाही. परंतु शेतीसाठी कर्ज घेतलं आणि निसर्गामुळे पाऊस पडला नाही, दुष्काळ आला, ओला दुष्काळ झाला आणि बिचाऱ्याचं कर्ज थकलं, कर्ज माफी वेळेवर झाली नाही आणि सिबिल जर खराब झालं तर त्याला या योजनेमध्ये मदत मिळाली पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आहे की आपण त्याची मागणी अर्थमंत्री आमच्या सीतारामन ताईंकडे करावी आणि ती तुम्ही मार्गीच लावावी ही माझी आपल्याला विनंती आहे. राज्यामध्ये आपण पाहिलं प्रत्येक समाजाला महामंडळाची योजना आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 बलुतेदार आणि 18 पगड जातींना घेऊन महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याच धर्तीवरती देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपले नेते आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब या ठिकाणी काम करतात. महामंडळ जरी हे मराठा समाजासाठी असेल तरी आज महामंडळ ब्राह्मण समाजासाठी आहे, ओबीसी समाजासाठी आहे, वेगवेगळ्या समाजासाठी महामंडळ निर्माण झालेली आहेत. फक्त आपण धाडस केलं पाहिजे आणि व्यवसायाच्या निमित्ताने बँकेमधून कर्ज घेऊन व्यवसायाच्या निमित्ताने रोजगार देण्याची आपण संधी लोकांना प्राप्त करून द्या एवढीच विनंती करतो. आमचे विधान परिषदेचे आमदार आदरणीय अमरनाथजींनी विनंती केली. नक्कीच साहेब, चव्हाण साहेब, आमचे नरेंद्रजी चव्हाण साहेबांचा आग्रह आहे की साहेब आमच्या तालुक्यावरती लक्ष द्या. साहेब तुम्ही सांगायचं आणि आम्ही काम करायचं. याचं कारण असं आहे की आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांचे वडील शंकररावजी चव्हाण साहेबांनी माथाडी कामगार चळवळीला फार मोठी ताकद दिली. साहेब आमचा आजचा संबंध नाही आहे, खरं म्हणजे मुंबईमध्ये ज्या वेळेला महाराष्ट्र नेतृत्व स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेब करत होते त्यावेळेला माझे वडील अण्णासाहेब पाटील माथाडी चळवळीमध्ये काम करत होते. काँग्रेसचे विधान परिषदेचे ते आमदार होते आणि काँग्रेसचा एक सच्चा मावळा त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं काम करत होता. आणि ही नाती फार वेगळी आहे आणि या नातीचा कधीतरी वापर आपल्या विचाराच्या असणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये झाला पाहिजे हीच मी अपेक्षा व्यक्त करतो. नक्कीच या जिल्ह्यातही या तालुक्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाला उद्योजक करण्याकरिता आम्ही पूर्ण आमची यंत्रणा आपल्या या जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः आपल्या ताईंच्या तालुक्यामध्ये लावेल एवढंच या ठिकाणी सांगतो. भव्य दिव्य जो कार्यक्रम आयोजित केलाय याचा लाभ तुम्ही घेतला पाहिजे, युवकांनी लाभ घेतला पाहिजे. जर तरुण आणि तरुणींनी घेतला नाही तर मग ते व्यर्थ जाईल. आणि म्हणून आपल्या तालुक्यातल्या तरुणांनी या असणाऱ्या कार्यक्रमामध्ये भाग घ्या, स्टॉलला भाग घ्या, त्यांच्याकडे प्रस्ताव द्या, आपलं त्या ठिकाणी बायोडेटा द्या. ज्या वेळेला तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल त्या इंटरव्ह्यूला जा. कुलगुरूंनी सांगितल्याप्रमाणे घाबरायची गरज नाही. जसं ताईंनी जीवनामध्ये एखादी छोटीशी नोकरी केली तसं नोकरी करणं काही चुकीचं नाही, पण नोकरीच्या माध्यमातून जो अनुभव तुम्हाला मिळेल त्या अनुभवाने तुम्ही फार मोठे व्हाल. मी सगळ्या आयोजकांना आणि खास करून आमचे आमदार श्रीजया ताईंना शुभेच्छा देतो आणि रजा घेतो. जय भवानी, जय शिवराय. धन्यवाद. यानंतर आता मी आदरणीय मंचाला विनंती करणार आहे की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांच्यातर्फे ज्यांना कर्ज मंजूर झालेलं आहे त्या लाभार्थ्यांना आपण इथं निमंत्रित करतोय. इंडसइंड बँकेच्या वतीनं हे कर्ज त्यांना मंजूर झालंय. मनोज आनंदराव कल्याणकर, लवकर वर यायचंय आपण. त्यांना कर्ज कशाचं आहे तर ट्रॅक्टरचं आहे आणि त्याची चावी आता त्यांना इथं सुपूर्द केली जाते. मी विनंती करतो स्वाती सुधाकर मोरे, कुमारी स्वाती सुधाकर मोरे यांनी मंचाशी संपर्क साधायचा आहे. स्वाती सुधाकर मोरे. मान्यवरांचे आभार. अजून एक श्याम केशवराव टेकाळे. श्याम केशवराव टेकाळे.
शेवटच्या टप्प्याकडे जातोय, तोपर्यंत मुलाखती थांबवायच्या आहेत. मुलाखती सुरू ठेवू नका अशी विनंती आहे. म्हणजे डीजेचा आवाज टाळ्यांच्या आवाजापेक्षा मोठा आहे काय? मान्यवरांचे आभार. याच्यानंतर हा युवा उमेद, हा भव्य रोजगार मेळावा या ठिकाणी होतोय, पण याच्या मागच्या अनेक दिवसांपासून ज्यांनी परिश्रम घेतलेले आहेत त्यांचा आपल्याला प्रातिनिधिक सत्कार करायचा आहे. निलेश शेलार, छत्रपती संभाजीनगर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी मंचावरती यायचंय आणि या